मॅडम आम्ही चांगला अभ्यास केला होता आणि चांगला अभ्यास करून पण माझा स्कोर कमी आलाय. त्यामुळे मला डाऊट आहे स्कोर कमी आला. माझ्या काही विद्यार्थी माझ्यासोबत जे अभ्यास करत होते, ज्यांच्यासोबत मी अभ्यास करतो त्यांना मार्क म्हणजे त्यांना अभ्यास करते वेळेस मॉकमध्ये कमी मार्क यायचे आणि ॲक्च्युअली ज्यावेळेस एक्झाम झाली त्यावेळेस आम्ही चेकआउट केलं तर तो माझ्यापेक्षा जास्त मार्काने पुढे गेला. आणि ज्यावेळेस मी त्यांना विचारलं की बाबा म्हणजे त्यांनी मला ज्यावेळेस आम्ही दोघांनी मार्क पाहिले त्यावेळेस त्याला स्वतःला विश्वास नव्हता की तो तुझ्यापेक्षा मला जास्त कसे पडू शकतात. त्याला ओके. विश्वास नव्हता की माझ्या मार्कवर. ओके. तर मग म्हणजे असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना म्हणजे कमी कमी असून सुद्धा मार्क जास्त झालेत आणि जे डबल नावाचे सापडले त्यामध्ये पण जर आपण सर्च मारलं तर त्यामध्ये डबल नावाचा एकच विद्यार्थी 5-5 पेपर देतोय. त्या 5 पेपरमध्ये एकाला त्याला 84 मार्क आहे तर त्याच पेपरमध्ये 115 मार्क आहेत. तर अशी एवढा फरक कसा पडू शकतो की एकच विद्यार्थी जरी ठीक आहे डबल पेपर दिलाय तो तरी पण एकाच विद्यार्थ्याला एवढा मार्काचा फटका नाही बसत. हार्डली जास्तीत जास्त 5-10 मार्काचा पेपर पुढे मागे होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ नॉर्मलायझेशन पण 20-20 मार्काचं नॉर्मलायझेशन जास्त आणि कमी झालं त्याच्यामुळेच हायेस्ट वाला स्कोर 190 वाला गेला तो. अशा पद्धतीने ह्यांचं नॉर्मलायझेशन झालं आणि त्यामध्ये म्हणजे पारदर्शकता दिसत नाहीये. गेल्या वेळेस जसं IBPSचा आपली रिझल्ट लावला होता त्या पद्धतीने यांनी रिझल्ट लावला नाही. मेन म्हणजे ह्यांनी डेट ऑफ बर्थ टाकली नाही. त्याच्यामुळे आपल्याला क्लेरिफिकेशन काहीच होत नाहीये. कोणाला किती मार्क होते, किती आणि वाढले कास्ट पण त्याच्यामध्ये. नाहीये, बायफर्गेशन काहीच नाही त्या विद्यार्थ्याचं. म्हणजे हां, काहीच नाहीये म्हणजे तिथं आणि IBPS जनरली असा निकाल लावत नाही हो. मी किती तर निकाल बघितले IBPSचे असं हां. लावतच नाही. मग मी त्याच्यावर जर तुम्हाला डायरेक्ट उदाहरण द्यायचं म्हणलं तर कालच मुद्रांक शुल्कचा रिझल्ट लागलेला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये मुद्रांक शुल्कची यादी बघितल्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. तो पण पेपर IBPSनेच घेतलेला आहे. तो किती पारदर्शक पद्धतीने त्यांनी मार्क टाकलेत. त्यांनी इव्हन तुमचं ग्रॅज्युएशन किंवा SSC हायेस्ट क्वालिफिकेशन काय होतं आणि त्याच्यामध्ये तुमचे किती पर्सेंटेज होते हे सुद्धा त्यांनी समोर टाकून दिलेलं आहे. आणि आमच्या टेटमध्ये काय फक्त रोल नंबर, नाव आणि सरळ सरळ दिसते की ते यादी ही एडिट केलेली यादी आहे. कारण फाउंट वेगळा आहे एकतर आणि परीक्षा परिषदेने ज्यावेळेस आपली यादी टाकली त्यामध्ये वेगवेगळे नावं येत आहेत. की ते बेबी वगैरे जे असे म्हणजे एकदम फॉरेनर नाव आहेत. म्हणजे तुम्ही असे फॉरेनर नावं का म्हणजे एडिट करताना चुकून झाली असती किंवा ज्यावेळेस अभियोगितामध्ये तुम्हाला मार्क पडले, बुद्धिमत्तामध्ये किती मार्क पडले, ज्यावेळेस 2 याद्या दिल्या होत्या 80 पैकी किती आणि 120 पैकी किती, तर त्यामध्ये मला सांगा त्यांनी ॲडिशन करून आमचे मार्क दिले. ॲडिशन करताना यांचं कॅल्क्युलेटर चुकलं असेल तर एखाद्या विद्यार्थ्याला 120 पडले आणि बटन दाबताना त्या ठिकाणी 90च झाले. असे होऊ शकतात ना. अशा काही विद्यार्थ्यांना खूप म्हणजे त्रास झालेला आहे. त्यांना कमी मार्क पडलेत अक्षरशः. त्या म्हणजे आम्हीच म्हणजे त्या येऊ शकतो. त्याच्यामुळे त्यासाठी मी काय म्हणतो की आपण सर्वांनी जर एकदाच RTA टाकायचा प्रयत्न केला जर ओके. म्हणजे रो मार्क किती होते तुम्ही फॉर्म्युला आम्ही म्हणलं ना की आम्हाला सोपा पेपर द्या, आम्हाला अवघड पेपर द्या आणि ह्यांना अवघड द्या आणि ह्यांचे मार्क वाढून ठेवा. हे सगळं चुकीचं आहे एका पद्धतीने. त्याच्यामुळे मी म्हणतो की RTA टाकून ह्यांनी आपल्या माझ्या शिफ्टमध्ये हायेस्ट रँक किती होता, लोएस्ट किती वाला होता, ते माझ्या शिफ्टमध्ये मग ॲव्हरेज किती होता आणि मला रो मार्क किती होते. मला पूर्ण माझ्या शिफ्टची, माझ्या येस, पूर्ण एक्झॅक्टली. दिवसाची, हां. बरोबर. माझ्या शिफ्टची, माझ्या पूर्ण दिवसाची आणि माझ्या ह्या पूर्ण आतापर्यंत झालेल्या जेवढे 7-8 दिवस एक्झाम चालले टेटची त्या सगळ्या टेटची मला रो मार्क्स आणि त्यांची वाढलेले मार्क्स, अभियोगितामध्ये किती पडले, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये किती पडले, हे सगळं आम्हाला परीक्षा परिषदेने क्लिअर करावं यासाठी मी RTA टाकलेला आहे. तुम्ही पण टाका कारण की माझे जास्त होत नाही किंवा होत नाही. जर तुम्हाला जर सगळ्यांना टाकायचं असेल, विद्यार्थ्यांना जर सांगायचं असेल तर मी तुमच्या म्हणजे तुमचे खूप विद्यार्थी आहेत म्हणजे तुमचे जेवढे फॉलोअर्स आहेत किंवा तुम्हाला जेवढे जण बघतात विद्यार्थी मग त्यांना म्हणजे माझ्या थ्रू न सांगता मी तुमच्या थ्रू आवाहन करतोय की त्यांना की तुम्ही सर्वांनी मॅडमला मी सांगतोय आणि तुम्ही सर्वांनी RTA टाका. जर RTA टाकला तर आपल्याला एक म्हणजे ऑनलाईन पण एक स्ट्रॉंग बाजू म्हणजे राईट टू एज्युकेशन 2005चा जो ऍक्ट आहे तो खूप मजबूत आहे. त्याच्यानुसार 2015 नुसार आपण काही करू शकतो. तर त्यासाठी एकच मी तुम्हाला मिनिटं म्हणतोय तुम्हाला की इंटरप्ट करते. पण हां. आतापर्यंत आम्ही काय म्हणतात, की RTA मध्ये हे लोकं माहिती देत नाही असं आमच्या उघडकीस आलेलं आहे.
म्हणजे हा. आतापर्यंत हे लोक माहितीच देत नाहीत आरटीआय मध्ये. मग तुम्हाला काय वाटतं, आरटीआय आयबीपीएस ला टाकला पाहिजे की आरटीआय हा परीक्षा परिषदेला टाकला पाहिजे? आणि नाही, तुम्ही ज्यावेळेस जस्ट सांगितल्याप्रमाणे मी तुम्ही सुद्धा आयबीपीएस ला जो मेल केलेला आहेच, बरोबर? हा म्हणजे आणि हा त्याच्यातून त्यांनी काय रिप्लाय दिला? म्हणजे ऍक्च्युली कसं आहे की आता खूप गोंधळ आहे. आयबीपीएस पारदर्शक परीक्षा हा घेतं हे सगळे लोक म्हणतात, मुद्रांकवाले, क्लर्कवाले सगळे. पण आपल्या इथं बघितलंय हा. की हा सगळा घोळ झालेला आहे. तेव्हा तुम्ही स्वतः आयबीपीएसशी जेव्हा मेलद्वारे किंवा कॉन्टॅक्ट केलेला आहे, तेव्हा तुम्हाला काय रिप्लाय मिळाला तो सांगा, कारण तो फार महत्वाचा आहे आपली पुढची दिशा ठरवण्यासाठी. घोळ झालाय, झोळ झालाय तो नंतर. पण माझ्या अन्याय झालाय हो, आणि जो अन्याय करणारा कोण आहे ते तर समजू द्या. बरोबर आहे ना मॅडम. तुम्हाला काय नाही, मी आरटीआय टाकत्या वेळेस ना IBPS ला आरटीआय आपण डायरेक्ट टाकू शकत नाही मॅडम. त्या ठिकाणी ऑप्शनच येत नाहीये आणि ओके. आपल्या परीक्षा परिषदेला पण ऑप्शन येत नाहीये. मी आरटीआय टाकला स्कूल ऑफ एज्युकेशन स्पोर्ट्स अँड स्कूल, त्याला आरटीआय टाकलेला आहे मॅडम. मग त्यांच्या थ्रू आता तो आरटीआय आपला म्हणजे परीक्षा परिषदेकडे जाणार, ओके. डायरेक्ट त्यांना जात नाही. आहे हजारोंनी आरटीआय केलेले, आपल्याला त्यांच्या कॉपीज महत्वाच्या ठरतील ना. आणि जेव्हा एवढे हो ना, आरटीआय एज्युकेशनकडे येतील तेव्हा सुद्धा त्यांना विचारच करावा लागेल. हो ना, बरोबर आहे मॅडम. पण त्याच्या अगोदर मला एक सांगा, आयबीपीएसने तुम्ही काय मेल थ्रू रिप्लाय दिलाय की तुम्हाला कसं दिलाय? आयबीपीएसचा काय रिप्लाय आहे? नाही, IBPS ने मेल बंद केलेला आहे. त्यांनी एक पोर्टल काढलेलं आहे, ते गायडन्स म्हणून काय. एक मिनिट मी तुम्हाला सांगतोय. हा हा. तर त्यामध्ये तसं लिहिलेलं आहे. तर तुम्ही कन्सर्न ऑथॉरिटीशी संपर्क साधा. हां. तर नाही, नाही. त्यांनी मेल बंद केला मॅडम. त्यांचं एक वेबसाईट आहे. ओके. गाईडन्स कुठली तरी वेबसाईट आहे ती. हा त्यावर मग मी तक्रार नोंदवली. हा. त्या तक्रारीमध्ये त्यांनी मला असा रिप्लाय दिला, मेलद्वारे रिप्लाय दिला माझा मेल टाकल्यामुळे. हा. त्यांनी त्याच्यामध्ये असा रिप्लाय दिलाय की तुम्ही स्टेट एक्झाम ज्यांनी कंडक्ट केलेली आहे त्यांच्याशी जाऊन कॉन्टॅक्ट करा, आमच्याशी नाही. बापरे, म्हणजे आता त्यांनी त्यांनी सरळ त्यांनी सरळ पण म्हणजे हात वरती उडवाउडीचे केलेले उत्तर आहेत. दिले. हां. रिप्लाय दिलाय की तुम्ही स्टेट एक्झाम ज्यांनी कंडक्ट केलेली आहे त्यांच्याशी जाऊन कॉन्टॅक्ट करा, आमच्याशी नाही. बापरे, म्हणजे आता त्यांनी त्यांनी सरळ त्यांनी सरळ पण म्हणजे हात वरती उडवाउडीचे केलेले उत्तर आहेत. दिले. हां. बरं झालं सर, तुम्ही तो तुमचा स्क्रीनशॉट पाठवाला तर बरं होईल. म्हणजे हां. थोडस मी क्लिअरिटी टाकेल. येईल की आपल्याला नक्की कोणाला फॉलोअप घ्यायचा आहे किंवा पुढची आपली दिशा ठरवताना पण महत्वाचं ठरणार आहे. हां. आरटीआय ते बद्दल करूच या आपण. CGR, मॅडम मी सांगतोय, CGRS.IBPS.in असं त्यांचं IBPS ची जी आहे मॅडम. वेबसाईट आहे का? हां, वेबसाईट आहे. पण तिथं म्हणजे तुम्ही तक्रार नोंदवू शकता. पण त्या ठिकाणी म्हणजे ऑप्शन असं नाहीये की तुम्ही म्हणजे तुमचे म्हणजे आन्सर की मार्क काही ऑप्शन नाही त्याच्यामध्ये. पण तुम्ही फक्त तक्रार त्यांनी मागू म्हणजे शकता. तुमचा इश्यू समजा हॉल तिकीटचा किंवा असे जे बाकीचे इश्यू आहेत ना, त्याबद्दल त्यांनी हे केलेलं आहे. आणि ते आपलं म्हणजे परीक्षा परिषदेचं नाव नाही त्याच्यामध्ये. आता बँकेचं वगैरे नाव आहे त्या IBPS एक्झाम बँकेचे जास्त करून. त्या बँकेचं नाव आहे. त्याच्यामुळे मी जनरल करून तिथं त्या ठिकाणी जनरल केलं आणि खाली मेन्शन केलं की असं असं आहे. तेव्हा त्यांचा मला मेल आला की तुम्ही म्हणजे आम्हाला करू नका, की तुम्ही डायरेक्ट तुम्ही जाऊन तुमच्या टेट ज्यांनी कंडक्ट केली त्यांनी नाव पण नाही घेतलं. तुमची टेट एक्झाम ज्यांनी कंडक्ट केलेली आहे म्हणजे ज्यांनी घेतले त्यांनी असं सांगायला सुद्धा सांगितलं की टेट आम्ही एक्झाम घेतलीच नाही. तुम्ही कोण केलं तर परीक्षा परिषदेने केली. तुम्ही त्यांच्याकडूनच बोला, त्यांच्या म्हणजे आम्हाला काही संपर्क साधू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे IBPS त्याच्यामध्ये ते आपल्याला बोलूच शकत नाही. तर आपण आरटीआय IBPS ला टाकू शकत नाही. ते म्हणजे नाही, ऍक्च्युली IBPS कसं येतच नाही झालंय, मॅडम. म्हणजे ऍक्च्युली कसं झालं, जेव्हा या संदर्भात मी पण परीक्षा परिषदेला गेले तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं की आयबीपीएस फक्त मेलद्वारे कॉन्टॅक्ट करते. त्या लोकांचा अगदी हां. ओक मॅडमचा सुद्धा कधी आयबीपीएसशी कधी कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. पण हा गोंधळ मग केला कुणी, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि आपण कोणाकडे हां ना. जायचं? आपण फक्त परीक्षा परिषदेकडे जाऊन कसं चालेल? आपल्याकडे शिक्षण आयुक्त हां. नाही आहेत का? त्यांची जबाबदारी नाही आहेत का? उद्या शिक्षण मंत्री नाही आहेत का? त्यांची जबाबदारी नाही आहेत का? प्रत्येकाची जबाबदारी आहेच नाही. हां. आज एवढं धगधगीत सत्य आहे. विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी एवढे वर्ष घास. एक तर मुलगी आहे तिकडची, ती तर सांगितली ना की मी 2-2 क्लास लावले होते, अभ्यास केला आणि तिला अक्षरशः 0 मार्क आले. असं होऊ शक्यच नाही ना मॅडम. 0 मार्क कसे येऊ शकतात कोणाला? ते पण एवढ्या विद्यार्थ्यांना 0 मार्क्स. हां ना, BSc BEd झालेले विद्यार्थी
त्यांना एक बेरीज वजाबाकी येत नसेल का 0 मार्क, म्हणजे याचा अर्थ नॉर्मलायझेशन झालंय आणि तुम्ही डायरेक्ट त्यांना 0च करून टाकलाय नॉर्मलायझेशन. मग तुम्ही असं कसं नॉर्मलायझेशन केलं की त्यांना डायरेक्ट 0 मार्क टाकलेत? बरं मला सांगा, या अगोदर ज्या IBPSच्या परीक्षा तुम्ही आता बऱ्याच परीक्षा दिलेल्या आहात. तुम्ही सध्या MPSCची तयारी करत आहात. तर मग याच्या अगोदर हां. कधी अशी 0 वगैरे काय आलं होतं का? म्हणजे असे मार्क्स वगैरे आलेले का? नाही. ते त्यांचा क्रायटेरिया मॅडम IBPSचं की 45 तुम्हाला मॅन्डेटरी पाहिजेच. त्याच्या खालचे विद्यार्थी 0 असो किती असो ते घेतच नाहीत. टाकतच नाहीत ते. बापरे! आणि मग इथे का असा यांनी गोल केला? इथं तर मग मी 45च्या खाली नाही. इथं 1, 2, 3, 0, 1, 2, 9, 8 असे हां, वरती गेलेत आपल्याकडे 190 पर्यंत. मग ह्यांनी तसं सांगितलंच नव्हतं ना. ह्यांनी तसं सांगायला पाहिजे होतं की आम्ही याच्या खालती घेणारच नाही. कारण की परिषदेला म्हणजे आपल्याला नंतर हे करावं लागतं ना. बापरे! पोर्टलला वगैरे आपल्याला अकाउंट काढावं लागतं. त्यासाठी त्यांनी मग ते तसं त्या पद्धतीने ठेवलं असेल 0 मार्काचे बी तुम्ही अकाउंट काढू शकता. पण त्यांचा काही फायदाच नाही ना. ओके. म्हणजे नक्की हा नंतर रिझल्ट लागल्यानंतर गोंधळ केलाय ह्यांनी ते 0 मार्कना आतमध्ये घेण्यासाठी म्हणून बाकीच्यांना 0 पडले असं काहीतरी असू शकतं. हो, 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 हो. त्यांनी असं दाखवलं की काही जणांना कमी पण मार्क आहेत. तुम्ही म्हणजे टेन्शन म्हणजे असा विचार करू नका की एवढे. बरं सर ऐका, आपण तर हे आता हां. आर-टी-आयचं सुरू करूया. आर-टी-आयला रिप्लाय यायला कमीत कमी 21 दिवस लागतात. ठीक आहे, तोपर्यंत तर आपण हे बाकीचा 30 फॉलोअप दिवस. वगैरे घेतोच आहे. हां, 30 दिवस हां. नंतर ते अपील वगैरे हां. सगळं. पण तोपर्यंत जर हो. आर-टी-आय आले, तर शेवटचा जो आपला ऑप्शन आहे, त्याला असे बरेचसे आर-टी-आय आपल्याला नाही. कामाला येतील. सो हां, त्याचा पण तुम्ही आता ड्राफ्ट पण पाठवा. ज्यावेळेस ज्यावेळेस आपण आर-टी-आय टाकलाय ना, तर त्यांनी तो आर-टी-आय आता एक 5 दिवसाच्या अंडरमध्ये तिथं जातो परिषदेला. ओके. हां. त्यांचं काम खूप फास्ट असतं. ते परिषदेला 5-6 दिवसामध्ये पाठवून टाकतात. मग ते त्यांच्याकडे तो पेंडिंग असतो बरं का. त्यांना दिसतो, पण त्यांना काय रिप्लाय द्यायचा, जर म्हणजे सगळं पारदर्शक असेल तर ते देऊ शकतात. पण त्यांना जर काही नसेल ना, तर ते तसं ठेवतात. पण ज्यावेळेस तुमचे असे 1000, 2000, 5000 जर तुमचे आर-टी-आय जर त्या अकाउंटमध्ये जर पडले, हं. तर मग त्यांचं संपलं. मग ते डायरेक्ट मग कोण त्याची दखल घेतं मंत्रालयामध्ये. अरे बापरे! नाही, नाही सर, की पण आपण हां, तसं करूया ना, म्हणजे सायमल्टेनियसली आपण हे करत असताना ते करूच या. तुम्ही मला डिटेल्स पाठवा. इव्हन आर-टी-आयचा हां, ड्राफ्ट पाठवा. म्हणजे हां, जेणेकरून Telegram, WhatsApp हां, आहेच म्हणजे आपलं त्याला पण जॉइन करा. हां, आहेच ह्याच्या लिंक हां, आहेत हां. सगळीकडे आहे शेअर मी केलेल्या. त्याच्यावर. हां. तुमच्या त्या एक IPRचा जो ग्रुप आहे ना, त्याच्यावर हे पाठवून टाकले. कारण की दुसऱ्या ग्रुपवर मला ते शेअर करायला परमिशन नव्हती. ओके, ओके. चालेल, चालेल. ठीक आहे. तसं पण मला तुम्ही पर्सनलला पण पाठवून ठेवा. आणि आपण हे हां, ठीक सायमल्टेनियसली आहे. आर-टी-आय मोहीम सर सुरू करूया. म्हणजे सायमल्टेनियसली हे करत हां, हां, हां. असताना ईमेल मोहीमचा जर एवढा इफेक्ट होत असेल, 3 तासामध्ये निकाल लावत असतील, न 0 बघता, हां, हां, हां. तर पाहूयात की हां, हां. आर-टी-आय मोहीमचा पण फ्युचरमध्ये उपयोग होईल. कसं आहे की आता हे खूप टेक्निकली आणि स्टॅटिस्टिकली खेळावं लागणार आहे. ते लोकं तर खेळ बरोबर. मांडलाच आहे. पण त्याच्यातून जर हं. खरंच रिझल्ट असेल, तर काही ना काहीतरी याच्यासाठी करावं लागणार. तुम्ही ऑनलाईन आर-टी-आय जरी बसून तिथे टाकलात ना, त्यांना 5,000-10,000 हजार बी आर-टी-आय गेले, तर त्यांचं ते बरोबर मंत्रालय फॉलोअप घेत असतं त्याचं. तर चालेल, चालेल. असं. 100% आपण तर मंत्रालयापर्यंत पोहोचतोच आहे. त्याच्याबद्दल वादच हां, नाही. पण हां. हे अशा थ्रू गेल्यावरती जरा थोडंसं त्यांच्या लक्षात येईल, की नक्की काय गोंधळ आहे आणि यायला पाहिजे ना. हं. थप्पीच्या थप्पी पण लागू मला द्यात ना. आणि आम्हाला जशी IBPSनं तुम्हाला जशी त्या फॉन्टमध्ये जशी यादी दिली, कम्प्युटरचा फॉन्ट एडिट करता येत नाही मॅडम हां. हां, मग ह्यांनी आपण जे कसा म्हणतो एडिट केला सर? हां, मग मी तुम्हाला ते सांगतो. ह्यांनी एडिट नाही केला मॅडम. ह्यांनी मग टाइप केलाय, टाइप केलाय. एडिट नाही आयु केला ह्यांनी. एवढा वेळ का लागला त्यांना? प्रत्येक विद्यार्थ्याची नावं टाकून, रोल नंबर टाकून, मार्क टाकायला वेळ लागलेला आहे. टाइप केलेला आहे तो. एडिट केलेला नाहीये. तुम्हाला IBPSचं जे त्याचा फाउंट आहे ना, तो फाउंट एडिट करता येत नाही तो. दुसरं कोणालाच फाउंट येत नाही तो. तो फक्त म्हणजे गव्हर्नमेंटचे जेवढे म्हणजे अशा ऑनलाईन कंपनी आहेत ना, त्यांच्याकडे तो फाउंट आहे. TCSचा सुद्धा असा फाउंट नाहीये. म्हणजे दॅट इज नॉट फक्त द पब्लिक IBPSचा फाउंट ॲक्सेस. आहे. हां. हां. पण हा तर जो ते आत्ता तुम्हाला आपली परीक्षा रिझल्ट लागलाय, तो तर आपला साधा फॉन्ट आहे, जसं की आपण एक्सेल शीट बनवतो. हां, मग मी तेच म्हणतोय तुम्हाला. तो एक बनवतो ना, त्यांनी एक्सेलमध्येच बनवलेली यादी आहे. त्याच्यामुळे त्यांना वेळ लागला. एकाच विद्यार्थ्याचं 2 लाख विद्यार्थ्यांची नावं टाकायची होती ना. हं, हं. मग ती नावं टाकून मग त्यांची बेरीज करायची, समोर लिहायचं, यासाठी वेळ लागलेला आहे तो. एडिट नाही केलेला तो. मग ह्यांनी मग याचा अर्थ मग कोणाची 0 पण केले आणि कोणाची 190 पण केले. हां. हो आणि ज्यांना तिथं झोपीमध्ये जर त्यांनी ते जो टाईप करणारा क्लर्क आहे, तो झोपीमध्ये आहे समजा.
तर त्यांनी मग टाईप करता करता 2च्या जागी 3 दाबून टाकलं. गेला तो विद्यार्थी. उगाच रडत नाही ते विद्यार्थी की मला एवढे कसे कमी मार्क पडले. आम्हाला स्वतःवर विश्वास आहे ना मॅडम, आम्ही किती मार्क घेतो. आमच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड काढा तुम्ही, कुठली पण यादी काढून त्याच्यामध्ये मार्क पहा. जर आम्हाला 41च्या खाली मार्क असतील तर मग बोला.